मी आज तुम्हाला टी.पी. गायकवाड साहेब यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते 2 शब्द शांत चित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. टी.पी. गायकवाड साहेब यांचे नाव काशीनाथ पुंडलिक गायकवाड असे होते व त्यांच्या आईचे नाव चंद्रभागा होते. त्यांचे गायकवाड साहेब यांचा जन्म 31 डिसेंबर 1947 रोजी एका गरीब घराण्यात झाला व त्यांचे शालेय शिक्षण बाराले म्हणजेच आपल्याच गावात झालं. त्यांच्या पुढील शिक्षण दयानंद कॉलेज सोलापूर येथे झाले. साहेबांचा असा एक सुंदर किस्सा माझ्या ऐकण्यात आहे की साहेब जेव्हा दयानंद कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा 2 गटांमध्ये मारामारी झाली होती. गटाचा वाद खूप चिघळत होता, त्यामुळे स्थानिक पोलीस आले व वाद मिटवण्याच्या प्रयत्नात होते. तेथील गर्दी कमी करण्यासाठी सगळ्यांना आरडाओरड करत होते. साहेब एका बाजूला उभे असताना त्यांना एक पोलीस अधिकारी ओरडून सांगतो, तिथून निघून जा. त्यावर साहेब पोलीस अधिकाऱ्याला ठणकावून सांगतात की साहेब मी तुमच्यापेक्षा मोठा अधिकारी होईल व पुढे साहेब सोलापूर जिल्ह्याचे पहिले IPS अधिकारी बनले. त्यांच्या मनात बालपणापासूनच ही जिद्द होती. पोलीस अधिकारी झाल्यानंतर साहेबांनी मुलांना पोलीस दलात भरती केले. पुणे, नाशिक, मुंबई, ठाणे अशा ठिकाणी खूप चांगली नोकरी केली. यातलाच भाग म्हणजे मुंबईमधील भिवंडी येथे 1984 साली हिंदू मुस्लिम दंगल चालू होती. सरकारने खूप प्रयत्न केला दंगल मिटवण्याचा, पण दंगल मिटत नव्हती. शेवटी गायकवाड साहेबांना इन्चार्ज मिळाला. इन्चार्ज दिल्यानंतर गायकवाड साहेब खूप कमी वेळात ती दंगल मिटवली. यांच्या या कामगिरीबद्दल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गौरव केला होता. एका छोट्याशा गावात जन्म घेतलेल्या व्यक्ती त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या कामगिरीने खूप नावलौकिक झाले. यांचे निधन 11 ऑगस्ट 1986 साली झाले. 1986 साली झाले. 89 साली झाले. यांच्या विचारांना व यांच्या प्रतिमेला मी वंदन करून माझे भाषण संपवतो. जय हिंद.